नमस्कार मित्रांनो, मी अमोल आगरकर. आज आपण बघणार आहोत की महाट्रान्सको महापारेषणमध्ये टेक्निशियन 4 किंवा सहाय्यक तंत्रज्ञ या पदाकरता जी काही भरती अपेक्षित आहे त्याबद्दल मी वरच्यावर तुम्हाला अपडेट देत राहतो. जसे डॉक्युमेंट्स तुम्हाला काय लागतील किंवा मग तुम्हाला प्रिपरेशन स्ट्रॅटेजी काय पाहिजे किंवा मग त्यामध्ये तुम्हाला प्रिपरेशन करताना काय काय कोणते कोणते बुक्स यूज केले पाहिजे त्याबद्दल मी माहिती वरच्यावर देत असतो. तर त्यामध्ये आज आपण बघणार आहोत की प्रिपरेशन करताना कोणत्या गोष्टी टाळाव्या किंवा मग कशावर फोकस करायचं, कोणते टॉपिक आपण अभ्यासले पाहिजे किंवा आपण अभ्यास केला पाहिजे. टेक्निकल रिलेटेड सांगतो आहे स्पेसिफिकली. आजचा व्हिडिओ आपण टेक्निकलबद्दल घेतो आहे कारण बरेच विद्यार्थी हे नवीन असतात, त्यांना माहिती नसते. ITI झालेला असतो नुकताच. त्यांना माहिती नसतं की कुठून सुरुवात करायची किंवा कुठून अभ्यास करायचा. तर त्याबद्दलच मी एक छोटासा एक व्हिडिओ आज घेतो आहे जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल. कारण की आता कसं आहे की आतापर्यंत महाट्रान्सको किंवा टेक्निशियनबद्दल बरंच काही नव्हतं, पण जेव्हा ॲड येते तेव्हा बरेचसे कोर्सेस आणि बरेचसे जे कधीच दिसत नाही त्यांचेसुद्धा कोर्सेस लॉन्च होतात. त्यामुळे तिथे विनाकारण आपला वेळ आणि पैसा वाया घालवू नका. तुम्हाला योग्य वाटत असेल तिथे जॉईन करा, मी असं काहीच म्हणत नाही तुम्हाला. परंतु एक बेसिक माहिती मी द्यायचा माझ्या व्हिडिओजद्वारे आणि माझ्या चॅनलद्वारे नेहमी प्रयत्न करत असतो. तर त्याचा तुम्हाला काहीतरी आजच्या व्हिडिओचा फायदा होईल अशी आशा करतो. मित्रांनो, टेक्निकलमध्ये बघा 50 प्रश्न असतात, त्याला 110 मार्क असतात. 2.2 जो वेटेज त्याला राहते. तर त्यामध्ये आपण बघू जे महत्त्वाचे भाग आहे, जिथे आपण फोकस करायला पाहिजे किंवा ज्यावर आपण कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे अभ्यास करताना, ते टॉपिक तुम्हाला सांगतो आहे. आणि आधीचं जे प्रिव्हियस पेपर आहे 2016-17चा, त्यानुसार जे काही वेटेज आहे आणि प्लस आता कशावर ते भर देऊ शकतात त्याचं एक गेसिंग मी अंदाज घेतलेला आहे इथे. तर तुम्ही बघा, पहिला टॉपिक आहे बेसिक इलेक्ट्रिकल. याच्यामध्ये तुम्हाला 10 मार्काचे प्रश्न येऊ शकतात. 10, 11, 1-2 मार्क इकडे तिकडे होऊ शकतात. त्यानंतर बेसिक इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेड मागच्या याच्यामध्ये प्रश्न त्यांनी भरपूर घेतलेले आहेत. बेसिक थेरॉटिकल प्रश्न असतात, जास्त काही डिटेलमध्ये जाऊ नका. 8 प्रश्न ते दिसले त्याच्यामध्ये किंवा 8 प्रश्न त्यामध्ये राहू शकतात आता येणाऱ्या एक्झाममध्ये. त्यानंतर इलेक्ट्रिकल मेजरमेंट हा महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यामध्ये सुद्धा 8 प्रश्न अपेक्षित आहे. 8चे 7 होऊ शकतात, 9 सुद्धा होऊ शकतात. ठीक आहे. त्यानंतर डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स हा भाग आहे. त्याच्यामध्ये कसं आहे की इलेक्ट्रॉनिक्सचा भाग आहे आपला सबस्टेशनमध्ये जे सर्किट ब्रेकर वगैरे असतं किंवा आयसोलेटर असतं किंवा बाकीचे जे इक्विपमेंट आहे ते इलेक्ट्रॉनिकली सध्या अपडेटेड झालेले आहे. इलेक्ट्रॉनिक रिलेटेड ते असतात, त्या बेसवर असतात. त्यामुळे त्याचं तुम्हाला फंक्शनिंग आलं पाहिजे, म्हणून डिजिटल आणि बेसिक इलेक्ट्रॉनिक्स हा महत्त्वाचा भाग आहे. त्यानंतर इलेक्ट्रिकल मशीन्समध्ये ट्रान्सफॉर्मर, मोटर्स, इंडक्शन मोटर, सिंक्रोनस मोटर वगैरे जे मोटरचे प्रकार आहे किंवा मशीन्सचे प्रकार आहे, जनरेटर मोटर वगैरे, ते सगळे तुम्हाला साधारण 7 मार्कासाठी हा पोर्शन येऊ शकतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे पॉवर सिस्टीम हा खूपच महत्त्वाचा भाग आहे तिन्ही कंपन्यांच्या दृष्टीने आणि महावितरणच्या दृष्टीने सुद्धा आणि महाट्रान्सकोच्या दृष्टीने सुद्धा. तर त्यामध्ये 10 मार्क्स तुम्हाला पॉवर सिस्टीमवर आहे. हा पोर्शन खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. तर मित्रांनो, बेसिक इलेक्ट्रिकलमध्ये बघा, बेसिक कॉन्सेप्ट ऑफ नेटवर्क, इलेक्ट्रिकल चार्ज, इलेक्ट्रिक करंट, व्होल्टेज अँड पोटेन्शियल डिफरन्स, पॉवर अँड एनर्जी, फंडामेंटल्स एलिमेंट्स, रेजिस्टन्स, इंडक्टन्स, कॅपॅसिटन्स. त्यामध्ये टाईप्स ऑफ एलिमेंट्स आहे, टाईप्स ऑफ सोर्सेस आहे, किर्चॉफ्स लॉज आहे, किर्चॉफ्स करंट लॉ, व्होल्टेज लॉ. त्यानंतर इक्विव्हॅलंट RLC, नेटवर्क, स्टार डेल्टा कनेक्शन अँड कन्व्हर्जन, करंट डिव्हिजन रूल, व्होल्टेज डिव्हिजन रूल. म्हणजे हे जे आहेत हे थोडा एक बेसिक भाग आहे हा. पॉवर अँड एनर्जी कॅल्क्युलेशन, सिंग्युलॅरिटी फंक्शन, त्यामध्ये RMS व्हॅल्यू, फेजर व्हॅल्यू, त्यानंतर ॲव्हरेज व्हॅल्यू, त्यानंतर लॅगिंग लिडिंग कॉन्सेप्ट काय असतात ते, पॉवर अँड पॉवर फॅक्टर, त्यामध्ये ॲक्टिव्ह पॉवर, रिॲक्टिव्ह पॉवर, ॲपरंट पॉवर वगैरे, रेझोनन्स, RLC, सिरीज सर्किट, पॅरलल सर्किट. थेरम्स आपण तुम्हाला अभ्यास करावा लागेल यामध्ये, सुपरपोजिशन थेरम, थेव्हनिन्स थेरम, नॉर्टन्स थेरम वगैरे. याचं बेसिक नॉलेज घ्यायचं मित्रांनो, काय जे कसं काय असतं किंवा काय पूर्ण एकदम बेसिक थेरॉटिकल जे नॉलेज आहे ते घ्या, कारण की अभ्यास करा त्याचा. त्यामध्ये मॅग्नेटिक सर्किट्स आहे, बॅटरीज आहे, त्यामध्ये इलेक्ट्रिकल वायरिंग अँड अर्थिंग आहे, हा महत्त्वाचा भाग आहे. इलेक्ट्रिकल मटेरियल इल्युमिनेशन, हिटिंग, वेल्डिंग आणि आई रूल. त्यानंतर मित्रांनो, बेसिक इलेक्ट्रॉनिक्समध्ये जो मेन भाग आहे ज्यावर प्रश्न विचारू शकतात ते आहे बेसिक कॉन्सेप्ट. बेसिक इलेक्ट्रॉनिक्सचा जो कॉन्सेप्ट आहे तो. त्यानंतर सेमीकंडक्टर्स, त्यामध्ये इंट्रेन्सिक, एक्सट्रेन्सिक, P टाईप, N टाईप वगैरे. त्यानंतर डायोड, त्यानंतर BJT, FET, थायरिस्टर, रेजिस्टर, इन्व्हर्टर, ॲम्प्लिफायर, ऑसिलेटर्स वगैरे. याच्यामध्ये हा जो बेसिकचा जो भाग आहे, पूर्ण बेसिकचे जे डेफिनेशनपासून सगळं. त्यानंतर डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये लॉजिक गेट आहे, बेसिक गेट, युनिव्हर्सल गेट, स्पेशल पर्पज गेट वगैरे.
तर त्यामध्ये SOP POS वगैरे स्टँडर्ड रिप्रेझेंटेशन ऑफ लॉजिक इक्वेशन, यामध्ये के मॅप इन SOP, नंतर POSमध्ये के मॅप, त्यानंतर कॉम्बिनेशन लॉजिक सर्किट्स, बायनरी ॲडर वगैरे, आणि बाकीचे जे आहे जसं पॅरलल ॲडर वगैरे, हे म्हणजे ॲक्च्युली बेसिक डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सचा भाग आहे हा एकदम शॉर्टमध्ये कमी प्रमाणात करून ठेवा. बेसिक जे असतं ते सिक्वेन्शियल लॉजिक सर्किट्स, त्यानंतर नंबर सिस्टीम, हे महत्त्वाचं आहे, डेटा रिप्रेझेंटेशन आणि कोडिंग. त्यानंतरचा महत्त्वाचा भाग आहे मित्रांनो इलेक्ट्रिकल मशीन्स, यामध्ये ट्रान्सफॉर्मर, बेसिक ऑफ ट्रान्सफॉर्मर, नंतर आयडियल ट्रान्सफॉर्मर, प्रॅक्टिकल ट्रान्सफॉर्मर मॉडेल, म्हणजे प्रकार जे आहेत ट्रान्सफॉर्मरचे ते, त्यानंतर लॉसेस टेस्टिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर, वेगवेगळ्या प्रकारच्या जे टेस्ट आहे, शॉर्ट सर्किट टेस्ट, ओपन सर्किट टेस्ट, पोलॅरिटी टेस्ट, बॅक टू बॅक टेस्ट वगैरे. नंतर ट्रान्सफॉर्मर इफिशियन्सी याचा अभ्यास करावा लागेल तुम्हाला, व्होल्टेज रेग्युलेशनचा अभ्यास करावा लागेल, ऑटो ट्रान्सफॉर्मर हा महत्त्वाचा भाग आहे इलेक्ट्रिकल मशीन्स, म्हणजे पॅरलल ऑपरेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर करावं लागेल. सिंक्रोनस मशीन्समध्ये टाईप्स ऑफ जनरेटर, कन्स्ट्रक्शन ऑफ सिंक्रोनस जनरेटर, आर्मेचर वाइंडिंग डिझाईन, सिंक्रोनस जनरेटर याच्यामध्ये हा बराचसा भाग येतो, सिंक्रोनस मोटर, स्टार्टिंग मेथड्स वगैरे. त्यानंतर DC मशीन्समध्ये बेसिक कॉन्सेप्ट, DC मशीन टर्म्स, कन्स्ट्रक्शन ऑफ DC मशीन, बेसिक ऑपरेशन ऑफ DC मशीन, इम्पॉर्टंट फॉर्म्युलेस तुम्हाला करून ठेवावं लागतील. टाईप ऑफ DC मशीन, जे टाईप्स आहे ते करावं लागेल. त्यानंतर इफिशियन्सी ऑफ DC मशीन, आर्मेचर रिॲक्शन, कॉम्पेन्सेशन, त्यानंतर नो लोड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ DC मशीन, जे काय असेल ते सगळं करून ठेवावं लागेल तुम्हाला, याचा अभ्यास करावा लागेल. DC मोटर कॅरेक्टरिस्टिक्स, स्पीड कंट्रोल ऑफ DC मोटरचे जे स्पीड कंट्रोल मेथड्स आहेत ते, टेस्टिंग ऑफ DC मशीन्स, टाईप्स ऑफ इलेक्ट्रिक ब्रेकिंग, ठीक आहे. त्यानंतर इंडक्शन मशीन्समध्ये टाईप ऑफ रोटर, ऑपरेटिंग प्रिन्सिपल ऑफ 3 फेज इंडक्शन मोटर, रिलेटिव्ह स्पीड, इक्विव्हॅलंट सर्किट, पॉवर फ्लो इक्वेशन, त्यानंतर स्टार्टर्स, म्हणजे हे सगळं दिलेलं आहे म्हणजे जे इंडक्शन मोटर मशीनमध्ये जे येतं ते. सिंगल फेज इंडक्शन मोटरमध्ये डबल रिव्हॉल्विंग फील्ड थेरी, त्यानंतर टॉर्क स्लिप कॅरेक्टरिस्टिक, इक्विव्हॅलंट सर्किट, पॉवर फ्लो इक्वेशन. त्यानंतर इलेक्ट्रिकल मेजरमेंटमध्ये बेसिक ऑफ मेजरमेंट, कॅरेक्टरिस्टिक ऑफ मेजरमेंट, जे मेजरमेंट रिलेटेड जे काही आहे, बेसिक ऑफ मेजरमेंट इन्स्ट्रुमेंट्स, यामध्ये बरेच इन्स्ट्रुमेंट येतात. बेसिक इन्स्ट्रुमेंट जे आहे त्याचा अभ्यास करावा लागेल तुम्हाला, इन्स्ट्रुमेंट्स. त्यानंतर बघा याच्यामध्ये ब्रिज फॉर मेजरमेंट आहे, मेजरमेंट ऑफ पॉवर आहे, नंतर टेम्परेचर मेजरमेंट आहे, मेजरमेंट ऑफ डिस्प्लेसमेंट आहे, CRO आहे, ठीक आहे. याचा अभ्यास तुम्हाला मेजरमेंटच्या अंडरमध्ये तुम्हाला करावा लागेल. त्यानंतर मित्रांनो पॉवर सिस्टीमच्या अंडरमध्ये तुम्हाला करावं लागेल. याच्यामध्ये जनरेशन म्हणजे बघा हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट, थर्मल पॉवर प्लांट, न्यूक्लिअर पॉवर प्लांट, कॉन्सेप्ट ऑफ बेस लोड अँड पीक लोड. त्यानंतर इकॉनॉमिक्स ऑफ पॉवर जनरेशन, ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशनमध्ये मेकॅनिकल डिझाईन ऑफ ट्रान्समिशन लाईन, म्हणजे मेकॅनिकल पार्ट्स काय इन्क्लूड असतात त्यामध्ये, इन्सुलेटर, स्ट्रिंग, एफिशियन्सी, कोरोना इफेक्ट, सॅग वगैरे याची माहिती असणं आवश्यक आहे. टाईप ऑफ कंडक्टर, इलेक्ट्रिकल डिझाईन ऑफ ट्रान्समिशन लाईन, कॅल्क्युलेशन ऑफ GMD, GMR, कॅल्क्युलेशन ऑफ इंडक्टन्स, कॅपॅसिटन्स, रेजिस्टन्स, स्किन इफेक्ट, प्रॉक्सिमिटी इफेक्ट, हे सगळं तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे मित्रांनो. कुठलाही प्रश्न कधी ते कशावरही विचारू शकतात, त्यामुळे हे सगळं मी इन्क्लूड केलं आहे या पोर्शनमध्ये. परफॉर्मन्स ऑफ ट्रान्समिशन लाईन, शॉर्ट ट्रान्समिशन लाईन, मीडियम ट्रान्समिशन लाईन, लॉंग ट्रान्समिशन लाईन, फॅरेंटी इफेक्ट वगैरे, सप्लाय सिस्टीम, अंडरग्राऊंड केबल्स, महत्त्वाचा भाग आहे मित्रांनो, ओव्हरहेड आणि अंडरग्राऊंड केबल्स वगैरे. डिस्ट्रीब्युशन सिस्टीम हा फार वास्ट आणि मोठा एरिया आहे आणि आपलं काम सगळं तिथेच आहे सगळं, त्यामुळे तुम्हाला टाईप ऑफ फीडर, DC डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, बॅलन्सर, बूस्टर वगैरे याचा अभ्यास करावा लागेल. स्विच गिअर अँड प्रोटेक्शन हा सबस्टेशनमध्ये जे काही आपण म्हणतो तिथे यूज होतो आणि बऱ्याच ठिकाणी आपल्याला स्विच गिअरचा यूज होतो. फॉल्ट ॲनालिसिस हे अतिशय महत्त्वाचं आहे, फॉल्ट ॲनालिसिस, ठीक आहे. स्टॅबिलिटी, सर्किट ब्रेकर, प्रोटेक्टिव्ह रिलेज, पॉवर फॅक्टर, व्होल्टेज अँड कम्पेन्सेशन टेक्निक, ठीक आहे. हे सगळं तुम्हाला, हा खूपच महत्त्वाचा भाग आहे पॉवर सिस्टीम. म्हणजे तुम्हाला चांगलं एखादं म्हणजे बुक, तुम्हाला ऑलरेडी मी तुम्हाला बुक्सचे रेफरन्स बुक सांगितलेले आहे, त्यातून तुम्हाला अभ्यास करावा लागेल पॉवर सिस्टीमचा. त्यामध्ये डिस्ट्रीब्युशन, ट्रान्समिशन आणि जनरेशन तिन्ही याचा अभ्यास करणं आवश्यक आहे. तर मित्रांनो आपण बघितलं की जे काही आपण अभ्यास करायला पाहिजे किंवा ज्यावर फोकस करायला पाहिजे ते पूर्ण पोर्शन सांगायचा मी टेक्निकलचा इथे प्रयत्न केलेला आहे. तर त्या अनुषंगाने माझं जे ऑलरेडी मी एक व्हिडिओ दिलेला आहे त्यामध्ये रेफरन्स बुक्स तुम्हाला दिलेले आहेत, तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. शक्यतोवर थेरीचा अभ्यास सुरू करा किंवा केला असेल तर सुरू तर फार चांगली गोष्ट आहे. त्यानंतर MCQ वळा आणि जास्तीचा अभ्यास करू नका, जो आहे स्पेसिफिक तोच अभ्यास करा, जो काही दिलेला आहे तो अभ्यास करा. मी आता आजच्या याच्यामध्ये तुम्हाला डिटेल सांगितलेलं आहे. याच्या आधीसुद्धा मी सिलेबस रिलेटेड एक व्हिडिओ घेतलेला आहे, तुम्हाला मी आय बटनमध्ये देतो आहे, तुम्ही चॅनलवर चेक करू शकता.
आणि या रिलेटेड वरच्यावर अपडेट्स मी तुम्हाला देतच राहील. आजच्या व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, माहिती मिळाली असेल, सुरुवात कुठून करावं हे कळालं असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि तुमच्या ग्रुप्समध्ये सुद्धा शेअर करा. आणि आपल्या चॅनलला इंजिनियर अमोल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढचे जे व्हिडिओज आहेत ट्रान्सको रिलेटेड किंवा या रिलेटेड जे काही माहिती आहे मी वरच्यावर तुम्हाला माझ्या अनुभवावरून द्यायचा प्रयत्न करत असतो. धन्यवाद.